हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सुपीज क्रिएटिव्ह आर्ट आयडियाज. शिवांशीचं बारसं होतं आणि तिच्यासाठी मी छानसा क्रिएटिव्ह ड्रेस शिवलेला आहे. फ्रॉक तर तिच्या खूप होत्या, पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणजे टॉप आणि पॅन्ट टाईपमध्ये हवं होतं. म्हणून मी सर्च केलं, मला ही अशी आयडिया आली. अशी धोतीसारखी पॅन्ट आहे, पण खूप छान वाटते. ती मी वरचा टॉप शिवून घेतला तिचा. खाली मी प्लेन कपडा लावला आहे, त्याला चुंगण्या पाडल्यात. एक्स्ट्रा मी थोडं मार्जिन सोडलेलं आहे, म्हणजे जी हाईट वाढली की त्याला वाढवता येईल थोडं मला. आणि इथे हे सरळ जोडून घेतले दोन्ही साईड. मग पलटी मारून पुन्हा शिलाई मारायची, म्हणजे ती शिलाई दिसत नाही, आतमध्ये जाते. त्याला स्लीव्ज लावले. स्लीव्ज मी ॲक्च्युली फुल घेतले, कारण थंडीचे दिवस होते आणि बारसं होतं ते लोकेशन पण बीच साईडला होतं, तर तिकडे गार जास्त वाटलं असतं, म्हणून मग फुल स्लीव्स लावले त्याला. आणि नेमकं त्याच दिवशी थंडी जरा कमी होती, तर मग मला असं वाटलं स्लीवलेस शिवायला हवं होतं. पण ठीक आहे, छान वाटत होतं. ते तिचा टॉप रेडी झाला आहे आणि आता पॅन्ट शिवायची आपल्याला. इथे अस्तर आणि कपडा आधी जोडून घेतला. ह्याचं मेजरमेंट तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते. ह्याच्यासाठी आधी 2-3 ट्रायल मारल्यात, खूप सारा कपडा माझा वेस्ट गेला, पण फायनली झाली पॅन्ट छान. इथे पलटी मारण्यासाठी मी थोडीशी गॅप सोडली आहे, म्हणजे ही शिलाई आतमध्ये जाईल. असंच सेम अजून एक तुकडा जोडून घ्यायचा आहे. हा पॅन्टचा एक पाय झाला. आता हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे शिलाई मारून. हे जोडून रेडी आहे. तर ह्या समोरच्या साईडला लेस किंवा डिझाईनवाला कपडा असेल तर त्याची बॉर्डर लावायची आहे. ते टॉपच्या कपड्याची बॉर्डर लावली. हे अशा प्रकारे दिसतं. इथे अशी शिलाई मारून घ्यायची.
आता पॅन्ट रेडी आहे. वरती कमरेच्या साईडला थोड्या चुन्या मारल्यात मी आणि वरती बेल्ट लावला, कपड्याचाच लावला आणि त्याला नाडी लावली. आणि मी एक टोपरं पण शिवलं आहे तिच्यासाठी, मस्त असं मॅचिंग टोपरं पण मी फर्स्ट टाईमच शिवते. ते पण छान झालं, एकदम इझी असतं. अस्तर आणि कपडा जोडून घेतला, त्याचा सेंटर काढला आणि मग बॉर्डर पट्टीचा सेंटर काढून ती बॉर्डर पट्टी जोडली आहे. त्याला पण वरच्या साईडने चुन्या पाडायच्यात. इथे ती बॉर्डर पट्टी फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारायची. ही समोरची बाजू रेडी झालेली आहे आणि मागून थोडं मला वाटलं लूज होईल म्हणून मग तिथे 2-3 चुन्या पाडल्यात. आणि मग त्याला नॉटसाठी एक पट्टी जोडली आहे प्लेन कपड्याची आणि ते फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारायची. अशा प्रकारे आपली नाडी तयार होईल टोपऱ्याची. इथे आपलं टोपरं रेडी झालं आहे. ॲक्च्युली सॉक्स पण शिवायचे होते पण मला वेळच नव्हता, त्याच्यामुळे मग एवढंच केलं. तर शिवांशीचा ड्रेस आणि टोपरं कसं होतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.